प्रेज द लॉर्ड प्रियांनो, तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्व बरे असाल. आज आपण पुन्हा देवाच्या वचनाकडे येणार आहोत आणि देवाचे वचन बघणार आहोत. तर प्रियांनो, प्लीज देवाचे वचन ऐकून जा. देव कसा आहे याचा अनुभव घ्या आणि देवाचे वचन तुम्हाला नक्की शांती देऊन जाणार. आणि फक्त तुम्ही देवासाठी वेळ काढा, या वचनासाठी वेळ काढा. परमेश्वर तुमच्यामध्ये आहे आणि त्या देवाला तुम्ही दुर्लक्ष करू नका. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणत आहे, मत्ती 6 अध्याय आणि 25 वचन म्हणते, याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे काय प्यावे आणि आपल्या शरीराच्या विषयी म्हणजे आपण काय फांगरावे याची चिंता करीत बसू नका. यापेक्षा अन्नापेक्षा जीव आणि वचनापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे प्रियांनो की तुम्ही या जगातल्या गोष्टीसाठी चिंता करीत बसता. आपले शिक्षण ठीक आहे, चिंता घ्या. चिंता असं नाही की प्रत्येक मनुष्य चिंता प्रत्येक माणसाला येऊ शकते. असं नाही की असा कोणी मनुष्य नाही की त्याला चिंता येणार नाही किंवा त्याला टेन्शन येणार नाही. प्रत्येक माणसाला एक दुःख आहे आणि प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तो दुःखीत असतो, म्हणजे त्याला वेळेवर भेटत नाही यासाठी. परंतु प्रियांनो, देव आपल्याला समाधान देतो आणि समाधानी जीवनही देतो आणि सर्व गोष्टीचे आपल्याला पटवून देतो की तुम्ही कसं जगलं पाहिजे. पण प्रियांनो, आपण देवाच्या वचनाकडे लक्ष न देता आपण आपल्या बुद्धीकडे आपण जातो आणि आपल्याप्रमाणे जीवन जगायला लागतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन कधीही आपल्याला खोट्या किंवा वाईट मार्ग दाखवित नाही. परमेश्वराचं वचन नेहमी आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतं. मग यावेळेस देव आपल्याला शिकवत आहे, तुम्ही चिंता घेऊन तुमच्या आयुष्याची दोरी हातभार करणार आहेस काय? तुम्ही चिंता घेतल्यावर तुमचं काम होऊन जाणार आहे काय? तुम्ही चिंता घेतली तर तुमचे कर्ज दूर होऊन जाणार आहे काय? तुम्ही चिंता केली तर तुमचे आजार बरे होणार आहेत काय? उलट देवाचं वचन म्हणतं, तुम्ही चिंतामध्ये राहिला तर परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये राहणार नाही. परमेश्वराचा आत्मा दुःखित होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवाच्या वचनाला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. देवाच्या वचनाला तुम्ही सिरियसली घ्या आणि देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन आपल्याला जीवन देतं, प्रत्येक गोष्टी समाधान देतं आणि त्यासाठी कोणतीही चिंता करीत बसू नका. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.